आणि लक्षात घ्या प्रत्येक तासामध्ये आपण खाली समांतर रेषेला जी पट्टी लावलेली आहे त्या पट्टीवर धुरोळा आलाय. फक्त सुट्टी मेकर त्या पट्टीला धुरोळा साफ करा जेणेकरून कॅमेरामध्ये व्यवस्थित पट्टी क्लिअर होईल. गड क्रमांक 43 मध्ये ज्यांना निकाल दिलेला आहे आपण लक्षात घ्यायचंय आपल्यावर ऑब्जेक्शन आहे तिथं बैल दुसरा पळालाय म्हणून सुटला. गड क्रमांक 45 सुटला तिथं ऑब्जेक्शन फी जमा करा आणि लगेच करून घ्या. हा बुलेट आणि मला वाटतंय तो याडा लक्षा ती काय ते धनाजीराव आहेत की. सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होतोय सेमी साठी पात्र आणि अतिशय सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल पंच पटकन द्या. नंद्या आणि गुरुबाई 43 मध्ये आपल्याला निकाल दिला आहे. आपल्या बैलांच्यावर ऑब्जेक्शन आहे तिथं वेगळी बैल पळालेत म्हणून. अहो हो की तेच की सांगतोय ते काय नाव आहे ते आपण नंतर बघूया परंतु गुरु आणि नंद्या पळाला नाही त्यामुळे आपल्यावर ऑब्जेक्शन आहे. गड क्रमांक 45 चा निकाल 45 चा निकाल आहे. तास क्रमांक 10 वरून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न गुरु फॅन्स क्लब नेवरी वाकळवाडी यांचा गुरु आणि मानकेश्वर वैष्णवी युवराज सेवाळे उंडाळे कापिल यांचा सरदार. सरदार आणि गुरुची गाडी गट क्रमांक 45 मध्ये सेमी साठी पात्र. हा 43 मध्ये ज्यांना निकाल दिलेला आहे नंद्या आणि गुरुबाई. बैलगाडी मालक आपण ताबडतोब स्टेजकडे या अन्यथा या ठिकाणी आपण जर हे 50 गट पाहून येईपर्यंत आला नाही तर पंच दुसरा निकाल देतील. पटकन आपण यायचंय. हे बाळा ये इकडे चल. वाला गट क्रमांक 46